नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रकाश, आनंद आणि संस्कृतीच्या या पवित्र सणाच्या दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आहे रायगडाच्या पावनभूमीवरून, जे शौर्याचं सर्वोच्च प्रतीक आहे. दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि सजावट नाही, तर अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि अन्यायावर न्यायाचा विजय. आणि या प्रकाशाची प्रेरणा आपल्याला दिली आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं, तेव्हा त्यांनी प्रत्येक मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्यांच्याच कृपेने आज आपल्या घराघरात लक्ष्मीपूजन शक्य होते आहे. जर स्वराज्य नसतं तर लक्ष्मीपूजनसुद्धा गुलामगिरीच्या सावलीत झालं असतं. महाराजांनी निर्माण केलं ते स्वराज्य जिथे प्रत्येक घरात दीप लावण्याचं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येक हाताला श्रमाचं पूजन करण्याची संधी आहे. म्हणूनच मागील 15 वर्षापासून आम्ही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रायगडावरती महाराजांच्या समाधीचं आणि सिंहासनाचं पूजन करत आलो आहोत, घरच्या लक्ष्मीपूजनाऐवजी. रायगडावरील समाधी म्हणजे महाराजांच्या आत्मशक्तीचं स्थान. त्या समाधीसमोर दीप लावताना असं वाटतं जणू महाराज आजही आपल्या स्वराज्याचं रक्षण करत आहेत. आपल्यावर कृपादृष्टी ठेवून म्हणत आहेत, तुमच्यात सुद्धा स्वराज्याची ज्योत जिवंत ठेवा. आणि मग येतो तो क्षण सिंहासन पूजनाचा, ज्या सिंहासनावर बसून महाराज छत्रपती झाले होते. ते सुवर्ण सिंहासन जिथून महाराजांनी जगाला सांगितलं की स्वराज्य हे रयतेचं राज्य, हे श्रींचं राज्य. सिंहासन पूजन म्हणजे केवळ पूजन नाही, तर त्या सिंहासनावरून प्रवाहित होणाऱ्या धर्म, निष्ठा आणि न्यायाच्या मूल्यांना वंदन करणे आहे. आज जेव्हा आपल्या घराघरात लक्ष्मीपूजन होतं, तेव्हा त्या दीपज्योतीसोबत आपण महाराजांनाही आठवूया. कारण त्यांच्या स्वराज्यामुळेच, त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळेच आज प्रत्येक घरात दिवे पेटू शकतात, प्रत्येक ओवाळणीत आनंद झळकतो आणि प्रत्येक हृदयात समाधान उजळतं. म्हणून दिवाळीला लक्ष्मी मातेच्या पूजनाबरोबरच रायगडाच्या त्या पवित्र समाधीला आणि सिंहासनालाही मनःपूर्वक नमन करूया. महाराजांच्या आशीर्वादाने आणि जिजाऊ माँसाहेबाच्या कृपेने आपल्या आयुष्यात स्वराज्याची प्रेरणा, शौर्य आणि समृद्धी नांदो. जय जिजाऊ, जय शिवराय.